नागराजचं सत्य सगळ्यांसमोर आलंय. नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की रविराजच्या घरी डॉक्टर आलेत प्रतिमाला तपासायला. नागराज सुद्धा तिथे असतो. डॉक्टर म्हणतात, मी 250 mg च्या गोळ्या सांगितल्या होत्या, त्याच देताय ना त्यांना? जरा गोळ्या बघू. नागराजची बायको म्हणते, हो हो. तेवढ्यात नागराज म्हणतो, थांब मी देतो. नागराजला खूप टेन्शन आलेलं असतंय. नागराज टेबलकडे जातो आणि गोळ्या काढत असताना त्याला मनामध्ये विचार चालू असतात की माझं सत्य आता समोर येईल. हिला ह्या डॉक्टरला कळेल की मी गोळ्या बदलल्यात म्हणून. इकडे अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की सायलीची एक इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. माझ्या बायकोला तुम्हा सर्वांना तिच्या माहेरी इन्व्हाइट करायचंय. सायली म्हणते, आमचं घर आम्हाला 2.5 वर्षानंतर मिळालंय. तुम्ही सर्वजण याल ना? कल्पना म्हणते, अजिबात नाही. माझा त्या आश्रमाशी काही संबंध नाहीये आणि तिथल्या माणसांशी सुद्धा. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. त्यानंतर अर्जुन आणि सायली आश्रमाकडे येतात. तेवढ्यात मधुभाऊ त्यांना बघतात. मधुभाऊ कुसुमला आवाज देतात, म्हणतात, बघ ए कुसुम, बाहेर ये लवकर. जावई बापू आणि सावू आलेत. मधुभाऊ आणि सगळे खुश असतात. सायली म्हणते मधुभाऊंना, तुम्ही ते वात्सल्य आश्रमाचा बोर्ड अजून लावला नाहीये का? त्यानंतर अर्जुन स्टूल वरती चढून वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावतो. पुढे काय होईल? नागराजचं सत्य सगळ्यांसमोर येईल का नाही? बघूयात पुढच्या एपिसोड मध्ये.